नमस्कार मित्रांनो, मी कोमल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या हे यूट्यूब चॅनलवर। तर आज मी ही व्हिडिओ ह्यासाठी बनवते कारण मी माझ्या गाडीचा रिव्ह्यू देणार आहे आज तुम्हाला आणि मी माझ्या गाडीमध्ये कोणकोणते मॉडिफिकेशन्स केले आणि कोणकोणते ॲक्सेसरी यूज केल्या हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर ह्याचं कारण हे की मागचे बरेच दिवस मला यूट्यूबला खूप सारे कमेंट येत आहेत की ताई तू तुझ्या गाडीमध्ये कोणकोणते ॲक्सेसरीज वापरल्या आहेत, तू काय चेंजेस केले, हाईट कशी वाढवली आणि मला इंस्टाग्रामवर पण बरेच सारे डीएम्स येत आहेत की विंडशील्ड कुठून घेतली, क्रॅश गार्ड कुठून घेतलं। तर मी विचार केला आज एक काहीतरी व्हिडिओज बनवून टाकावा ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही क्लिअर करेल। तर चला सुरू करूया आपला हा आजचा व्हिडिओ। पण त्याआधी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा विविध प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणू शकेल। तर व्हिडिओच्या सर्वात आधी मी तुम्हाला गाडीबद्दल थोड्या डिटेल्स देत आहे। मी ही गाडी कधी घेतली तर ही गाडी आहे होंडाची CB200X। मी ही 2 वर्षापूर्वी घेतलेली, तेव्हा तिची ऑनगोईंग प्राईस होती 170 आणि ही गाडी जी आहे ती आत्तापर्यंत 35,000 किलोमीटर चाललेली आहे आणि सिटीमध्ये हिचं ॲव्हरेज अराऊंड 42 पर्यंत असतं, 42-43 आणि हायवेला हिचं ॲव्हरेज जे आहे ते 45 पर्यंत पडतं आपल्याला। सो मी तुम्हाला ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे की मी कोणकोणत्या ॲक्सेसरीज म्हणजे पुढेपासून मागेपर्यंत कोणकोणत्या ॲक्सेसरीज मी ॲड ऑन केलेले आहेत। तर आपण सर्वात आधी जाणून घेऊयात क्रॅश गार्डबद्दल। तर हे जे माझ्या गाडीचं क्रॅश गार्ड आहे ते मी बँडिडोज पिटस्टॉप ह्या वेबसाईटवरून घेतलेलं आहे। सो हे खूप असं मजबूत आणि माझ्या गाडीच्या फ्रेमसाठी एकदम असं कम्पॅटेबल क्रॅश गार्ड आहे। तर हे डबल स्लायडरचं आहे, इकडे एक स्लायडर आणि इथे एक स्लायडर। तर हे मला अराऊंड पडलेलं 5,200 रुपयाला। तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्याचसोबत मी तुम्हाला एक माहिती सांगणार आहे की ज्याच्या एक किस्सा झालेला माझ्यासोबत। मी जेव्हा लोकल शॉपवरून हे लावून घेतलेलं तर हे मला 4 स्लायडरचं दिलेलं, इकडे 2 स्लायडर आणि इकडे 2 स्लायडर आणि ते खूपच जास्त कमकुवत होतं। सो मी तुम्हाला रिकमेंड करेल तुम्ही हे क्रॅश गार्ड नक्की वापरा, हे तुमच्यासाठी खूप चांगलं असेल गाडीसाठी। तर क्रॅश गार्डचा उद्देश हे असतं की जेव्हा गाडी पडते तेव्हा गाडीच्या बॉडीला कोणतं डॅमेज होऊ नये ह्यासाठी क्रॅश गार्ड आपण इथे लावलं पाहिजे। तर आपण पुढे जाणून घेऊयात आपल्या गाडीच्या विंडशील्डबद्दल। ही विंडशील्ड जी आहे ती BMW GS 310ची आहे। ही या गाडीसाठी कम्पॅटेबल अशी नव्हती, पण ह्यासाठी आम्ही काही जुगाड केले। तर तुम्हाला मी दाखवते काय आहे ते, या इकडे। तर तुम्हाला इथे दिसत असेल की वरती हा जो माउंट आहे ह्या माउंटला 2 होल आहेत, पण ह्या विंडशील्डचे जे होल आहेत ते ह्याला मॅच होत नव्हते। खालचे 2 होल आहेत ते मॅच झाले, सो मी ह्याच्यामध्ये ह्याला पॅक करून घेतलं। बट त्याच्यानंतर मला इथे 2 होल करावे लागले माउंटवर ड्रिल मशीनने आणि त्यानंतर हे 2 जेव्हा अलाइन झाले तेव्हा मी त्यांना फिक्स केलं। सो ह्याच्या मागे ह्यामध्ये काही हार्मफुल असं नाही। ही जी विंडशील्ड खूप जास्त अशी मजबूत आहे। तो वायझरचा उद्देश असा असतो की जेव्हा तुम्ही लॉंग राईडला वगैरे जाता तर त्यावेळेस तुम्ही जेव्हा वारा येतो समोरून खूप जास्त, तो वारा ब्लॉक करण्यासाठी आणि तुमच्या बॉडीला थोडं त्या वाऱ्यापासून थांबवण्यासाठी इझी तुम्हाला राईड होते, त्यासाठी आपण विंडशील्ड लावायची असते। ही जी विंडशील्ड आहे ही मोटोरॅश ह्या कंपनीची आहे आणि ही मला अराऊंड 1100 रुपयाला इतकी पडलेली आहे। आणि ह्याआधी मी खूप छान अशा चांगल्या नामांकित कंपनीमधून एक विंडशील्ड मागवलेली जी CB200साठी कम्पॅटेबल असे वायझर्स बनवते। त्याचं नाव आहे आय थिंक वायझर ब्रो, करेक्ट। सो त्यांच्याकडून जी घेतलेली ती 2200 रुपयाला होती, पण ती एक नंबर फालतू क्वालिटीची होती जी की मला बिलकुल आवडली नाही। तिचे मला अराऊंड वाटतं 2 का एका दुसऱ्या महिन्यातच तिचे तुटून 2 तुकडे झाले। पहिले क्रॅक्स गेले, नंतर तिचे 2 तुकडे झाले। सो मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही हे पण अप्लाय करू शकता तुमच्या गाडीवर। सो इट्स नॉट हार्मफुल, हे खूप छान असं आणि मजबूत आहे। मी आता अराऊंड मला वाटतं 1.5 वर्ष झाले हिला मी लावलेली आहे। सो एकदम छान असा मला ह्याचा रिव्ह्यू आहे तुमच्यासाठी। सो ह्या विंडशील्डची लिंकही मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही तिथून परचेस करू शकता। तर आपण आता पुढे वळूया ह्या हँडल बारकडे। तर हे हँडल बार आहे त्यांना मी थोडंसं वाढवलं आहे हे हँडल बार रायझर्सने। तर तुम्हाला हे 2 दिसत असतील। तर हे मी मागवलं आहे कार्बन रेसिंग ह्या वेबसाईटवरून। तर हे मला अराऊंड 1,500 रुपयाला पडलेलं आहे। तर हे जे ह्याचा उद्देश असा आहे की जेव्हा तुम्ही ह्याला तुमच्या गाडीमध्ये ॲड ऑन करता तर तुमचं जे पोश्चर आहे हे लॉंग राईडसाठी किंवा कोणत्याही राईडसाठी तुमचं जे पोश्चर आहे अपराईट पोझिशनमध्ये राहण्यासाठी मदत करतं आणि तुमची बॅक पेन होत नाही। सो इट इज माझं रिकमेंडेशन हे खूप आहे तुम्हाला की हे नक्की तुम्ही यूज करा तुमच्या गाडीमध्ये। तर पुढे वळूयात ह्या सीटच्या मॉडिफिकेशनकडे। तर हे जे आहेत मी ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा कुशनिंग ॲड केलेली आहे आणि ह्याची विड्थही वाढवली आहे। कुशनिंग ह्यासाठी कारण ही गाडी जेव्हा लॉंग राईडला आपण घेऊन जाऊ तेव्हा ते एकदम कम्फर्टेबल फील व्हावं आणि कुठे आपल्याला पेन होऊ नये ह्यासाठी आपण हे कुशनिंग ॲड केलेलं असतं। हे मला अराऊंड कॉस्ट पडलेलं आहे 3,000 रुपयापर्यंत। हे मी लोकल अंधेरीच्या शॉपमधून करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण पुढे येऊयात। हे टॉप बॉक्सला मी बॅक रेस्टसाठी थोडं फोम ॲड केलेलं आहे। सो जेव्हा पण कोणी आपल्यासोबत पिलियन बसलेला असतो तर
त्याच्यासाठी एकदम कम्फर्टेबल हे आहे. सो हेही मी 1100 रुपयाला तिथूनच करून घेतलेलं आहे. सो ह्याचा उद्देश असा आहे की जेव्हा तुम्ही लाँग राईडला जाता, जेव्हा खड्ड्यातून वगैरे जाता, तर तुम्हाला जास्त कोणता त्रास होऊ नये, जास्त फील होऊ नये खड्ड्यांचं जे रेजिस्ट करावं त्याला, ह्यासाठी आपण हे सगळं मॉडिफिकेशन केलेलं आहे सीटमध्ये. तर आपण नेक्स्ट जाऊयात हे सॅडल स्टे. तर हे सॅडल स्टे जे आहे हे पण मी बँडिडोस पिट स्टॉपवरूनच मागवलेलं. तर हे खूप छान आणि मजबूत असं आहे. इथे साईडला दोन तुम्हाला बॅगसाठी होल्डर पण आहेत आणि वरती हा टॉप रॅक आहे ज्याच्यावर तुम्ही टॉप बॉक्स ॲड ऑन करू शकता. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, इथे 2 लिंक्स होत्या. तर जेव्हा मी सोमनाथची राईड केलेली त्यावेळेस त्या लिंक्स मे बी खड्ड्यातून गाडी जाऊन त्यात क्रॅक गेल्या आणि ते एक टाईमनंतर गळून पडलेले आहेत. सो एक माझा हा तुम्हाला रिव्ह्यू आहे ह्याच्याबद्दल. तर हे मला अराऊंड 4600 रुपयाला इतकं पडलं. तर जेव्हा मी इथे लोकल मार्केटमधून सॅडल स्टे घेतलेला एकदा, तर तो मला काहीतरी 2500 रुपये अराऊंड होता. पण त्याचा रिव्ह्यू असा होता की ते 2 महिन्यामध्ये इतकं टॉप बॉक्स बिलकुल रेस्ट होता, खूप जोरजोरात असा हलायचा आणि साईडलाही मला थोडा प्रॉब्लेम फील व्हायला लागला बॅक्सच्या साईडने. सो मी तो चेंज करून हा घेतला. सो माझ्यासाठी ह्याचा रिव्ह्यू चांगलाच आहे, पण त्याचसोबत हे जे लिंक आहेत त्याच्यामुळे मला थोडंसं हे टॉप बॉक्स आहे त्याच्यामुळे थोडंसं मूवमेंट होतं, तुम्हाला दिसत असेल. तर खड्ड्यात गेल्यावर ह्याच्यावर काय इम्पॅक्ट होत असेल तर तुम्हाला सांगायचं आहे मला तुम्हाला. सो जेव्हाही तुम्ही गाडीच्या ॲक्सेसरीज घेता तर पैशांमध्ये मागे पुढे पाहू नका. थोडेसे 1-2 हजार एक्स्ट्रा जाऊ द्यात, पण एकदा घेतलं की चांगलंच घ्या, जेणेकरून तुमच्या गाडीसाठी तुम्ही चांगल्या गोष्टी इन्व्हेस्ट करू शकता. सो मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. लोकल मार्केटच्या नादी लागू नका. मी तुम्हाला जे ऑनलाईन ज्या लिंक्स दिल्यात त्याच्यातून घेतलं तर अतिउत्तम. आणि जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाता तर लोकल लोक तुम्हाला काहीही जे कम्पॅटेबल नसतं अशा गोष्टी चिटकून टाकतात, जे नसेल तेही तुम्हाला लावून देतात. सो त्याच्या नादी लागू नका. माझं रिकमेंडेशन आहे तुम्ही चांगल्याच वस्तू घ्यावं, म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवते आहे. तर ह्यानंतर हा जो टॉप बॉक्स आहे हा मी लोकल मार्केटमधूनच घेतलेला, कारण हा एकदम फायबरचा असा आहे आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये लेदरचं कोटिंग आहे. सो तुम्हाला दिसत असेल इथे हे खूप मजबूत आहे, असं काही याच्यामध्ये नाही आहे की जे तुम्हाला नंतर रिग्रेट होईल. सो मला असं वाटतं 45 लिटरचा अराऊंड आहे आणि हा मला लोकल मार्केटमध्ये 6000पर्यंत पडला. सो हेही माझ्यासाठी चांगला रिव्ह्यू आहे. सो ह्या टॉप बॉक्सला 2 लॉक आहेत, एक इथे आणि एक इथे. तर हे जे आहे हे पूर्ण तुमचा जो टॉप रॅक आहे त्याच्यावर कनेक्ट करण्यासाठी, आणि वरती जो आहे हा तुमच्या ह्या डब्याला पूर्ण प्रकारे एअरटाईट करतं आणि वॉटरप्रूफ आहे हा. सो हे खूप छान असं लॉक आहे जे तुम्ही अशा प्रकारे ह्याला, हे बंद झालं, हे आता बंद झालं आहे आणि हे ओपन झालं आहे. सो जेव्हा बंद असतं तेव्हा बिलकुल ओपन होत नाही. सो हे खूपच छान आहे आणि हे असं झालं इझी आहे तुम्हाला हँडल करण्यासाठी. तर सॅडल स्टे आणि टॉप बॉक्सचा जो उद्देश आहे तो म्हणजे साईडला बॅग्स लावण्यासाठी, आणि टॉप बॉक्समुळे तुम्ही तुमचे कितीही म्हणजे लॅपटॉप असेल, तुमचे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील ते ठेवण्यासाठी एकदम उत्तम असा हा ऑप्शन आहे. सो तुम्ही ह्याच्यासाठी जाऊ शकता. मी तुम्हाला ह्याचं रिकमेंड करते की हे तुम्ही घेतलं लोकल मार्केट. मी हे घेतलं आहे कुर्लाच्या मार्केटमधून. सो तुम्ही ह्याच्यासाठी जाऊ शकता. ते पुढच्या साईडचं एक ॲक्सेसरीज राहून गेलं ते म्हणजे फॉग लॅम्प. तर हे फॉग लॅम्प जे आहेत ते मी मुंबईमधून घेतलेले. तर हे जे आहे ते HJG मिनी 40 वॅट हे असे आहेत आणि हे मला अराऊंड पडले 3000 रुपयाला. मुंबईमधून लोकल शॉपमधूनच मी घेतलेलं होतं. लाईटचं दुकान होतं ते छान असं, आणि ह्याच्यामध्ये मी हार्नेस वायरिंग केलेली आहे. त्याच्यामुळे आपल्या जे ॲक्च्युअल वायरिंग असतात त्याच्यावर कोणतीही छेडछाड होत नाही आणि ते आपल्यासाठी खूप सेफ असं ऑप्शन आहे. जेव्हा आपण ह्याला आपल्या ह्याच्यामध्ये ॲड करतो फॉग लॅम्प्सला, तेव्हा ते कधीही स्टॉक लाईटच्या खालच्या बाजूला असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण लॉच आपला तसा आहे त्यामुळे. सो तुम्ही हेही इन्सर्ट करू शकता लॉला फॉलो करून. तर पुढे वळूयात सस्पेन्शनकडे. हा जो मोनोशॉक सस्पेन्शन आहे त्याला मी 1/2 इंचचा शाफ्ट म्हणजेच रॉड वेल्ड केला आहे. त्यामुळे काय झालं की ग्राउंड क्लिअरन्स वाढला आहे. आधी कुठे ऑफरोडिंगला गेल्यावर गाडी खाली टच व्हायची, त्यामुळे हे मी मॉडिफिकेशन केलेलं आहे जे की अगदी सेफ आहे. मी स्वतः 35,000 किलोमीटर गाडी चालवली आहे आणि आजपर्यंत कोणताही इश्यू झालेला नाही. तर ही होती माझ्या गाडीची पूर्ण मॉडिफिकेशनची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तोपर्यंत टाटा बाय बाय.